नमस्कार. वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण घरच्या घरी चिकन तंदुरी बनवणार आहोत. खूप भारी लागते, हॉटेलसारखीच अगदी टेस्ट येते. त्यासाठी काय केलेलं आहे, 2 लेग पीस घेतलेले आहेत. जे मोठेवाले लेग पीस असतात ना, फुल साईजचे असतात तसे घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याला मस्त असे मी दुकानातूनच कट करून घेऊन आलेले आहे. त्याने दुकानदाराने मस्त असे कट करून दिलेले आहेत. छान धुवून घेतलेला आहे मस्त असं 2-4 पाण्यातून. आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये घेतलेले आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दही. त्यानंतर 2 चमचे दही टाकलेलं आहे. आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे 1 ते 1.5 चमचे एवढी. आता हा मसाला टाकतो आपण, घरगुती मसाला जो आहे तो टाकायचा आहे. मी जवळपास 2 चमचे टाकलेला आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे. त्यानंतर इथे टाकते आहे गरम मसाला, धना पावडर, नंतर जिरा पावडर. अशा पद्धतीने आपले सगळे जे नॉर्मल मसाले असतात ना ते सगळे टाकायचे आहे. त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याचीही खूप छान टेस्ट येते. आणि हा तंदुरी मसाला आहे तो घेतलेला आहे. तोही जवळपास मी 2 चमचे घेतलेले आहे. एक छोटीशी कलेजीही होती, म्हटलं त्याच्यावरच आपण तीही फ्राय करावी, छान लागते तीही फ्राय करून. आणि ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर एका लिंबाचा रस टाकते डायरेक्ट पिळून याच्यामध्ये. दोन्ही जे लिंबाचे काप 2 भागामध्ये काप करून घेतले होते आणि ते दोन्ही काप आपण मस्त असं पिळून घेणार आहोत. त्याचं छान ज्यूस निघेल. किंवा इथे तुम्ही लिंबाचा रस नसेल तर आमचूर पावडर वगैरे वापरला तरीही चालेल. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपण लेग पीसला कोट करून घ्यायचे आहेत. मस्त असं त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जवळपास जसं आपल्याकडे वेळ असेल तेवढा, कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला पाहिजे. नाहीतर जसं आपल्याकडे 1 तास असेल किंवा 2 तास असेल तसं आपण ठेवू शकतो. आणि हे फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम असतं मॅरिनेशन करून झाल्यानंतर, किंवा बाहेर ठेवलात तरीही काही नाही प्रॉब्लेम. आता इथे बघा मस्त खाच्यांमध्ये जे आपण चिरा पाडून घेतलेले आहेत ना त्याच्यामध्येही प्रॉपर आपण मसाले आतमध्येपर्यंत व्यवस्थित लागले गेले पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण चोळून घ्यायचे आहेत मसाले. आणि त्या पण आता मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. मी इथे जवळपास 1 तास मॅरिनेट करून ठेवलेला आहे. त्यानंतर आता इथे आपण मस्त असं फ्राय करायला घेऊया. फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे एवढं, मोठे 2 चमचे, थोडंसं एक जास्तच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर एक पीस आपण व्यवस्थित उचलून तळायला ठेवायचं आहे. छान शेकवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त असा. कलर तर अगदी सुरेख आलेला आहे. इथे साईडला लेग पीस जो कलेजी होती ना तेही ठेवते आहे, जेणेकरून तीही छान मस्त अशी फ्राय होईल. आणि इथे आलटून पलटून बाकीचा मसाला जो आहे तोही व्यवस्थित चोळून घेते वरती. आणि मस्त असे आलटून पलटून आपण म्हणजे शेकवून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे. थोडंसं झाकण ठेवलं होतं मी, 5-1 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. एक साईड थोडीशी झाली ना की मस्त पलटून घ्यायचं आहे, की दुसऱ्या साईडने आपण फ्राय करायला ठेवायचं आहे. आणि चिकन आहे जास्त एवढा वेळही लागत नाही त्याच्यामुळे. आता हे मस्त इथे थोडंसं फ्राय झालं ना, एक म्हणतात ना 80% वगैरे फ्राय झालं की त्याच्यानंतर मी इथे डायरेक्ट जर आपण तुम्ही गॅसवर जर डायरेक्ट हे करा असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण मी इथे गॅसवर न भाजता इथे एअर फ्रायरमध्ये आपण मस्त भाजून घेणार आहे, की त्याचा टेक्स्चर तो खूप छान येतो. मला तरी तो खूप आवडतो. बघा इथे गरमागरमच मस्त इथे दोन्ही लेग पीस ठेवलेले आहेत. आणि एअर फ्रायरमध्ये आपण जास्त वेळ नाही ठेवायचा आहे, हे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण इथे मस्त असं एअर फ्राय करून घेणार आहोत. तो तंदुरी फ्लेवर खूप छान येतो. 200 डिग्री सेल्सिअसला मी इथे फक्त 10 मिनटं ठेवलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर मस्त असं बघा इथे प्लेटिंग केलेली आहे. आपली इथे चिकन तंदुरी इथे तयार झालेले आहे. हा याचा फायनल लुक किती भारी आला आहे ना, खूप टेस्टी, जसं हॉटेलमध्ये असो तसाच लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.